हॅलो एव्हरीवन, मी सुशील दरवरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो MPSC विथ सुशील दरवरे या यूट्यूब चॅनलवर. या व्हिडिओमध्ये आपण MPSC गट क टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा पेपर 2 मधील बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्नांचे विश्लेषण बघूया. या आधीच्या व्हिडिओमध्ये अंकगणिताचे जे प्रश्न होते त्यावर एक व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्कीच बघा. एकूण या परीक्षेमध्ये अंकगणित व बुद्धिमत्ता मिळून 30 प्रश्न होते. त्यापैकी 21 प्रश्न जे होते ते अंकगणिताचे आणि 9 प्रश्न बुद्धिमत्तेचे होते. जर अंकगणिताचा आणि बुद्धिमत्तेच्या पेपरचा जर आपण कंपॅरिझन केलं, तुलना केली, तर अंकगणिताचा पेपर बुद्धिमत्तेच्या पेपरपेक्षा सोपा होता. बुद्धिमत्तेमध्ये 9 प्रश्नांपैकी काही प्रश्न सोपे तर काही प्रश्न लेंग्दी स्वरूपाचे होते आणि अशाच प्रकारचे प्रश्न आता आयोगाने विचारायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला पुढील परीक्षेच्या दृष्टीने अंकगणित हा विषय प्रिपेअर करणे खूप महत्त्वाचे आहे. खूप कमी वेळात तुम्ही त्यामध्ये स्कोर करू शकता. तर चला सुरुवात करूया आपण बुद्धिमत्तेच्या प्रश्नांना. तर पुढील आकृतीच्या रकान्यात क्रमशः 6 ते 14 या संख्यांची अशी मांडणी करा की रकान्यांची उभी, आडवी, तिरकस बेरीज समान येते. 6 ते 14 कोणताही अंक रिपीट करायचा नाहीये. अशी बेरीज केली आपण या तिघांची 1, 2 आणि तिघांची तरी सेम असायला पाहिजे. आडवी बेरीज केली तरी सुद्धा सेम असायला पाहिजे आणि तिरकस बेरीज केली तरी सुद्धा ती बेरीज तितकीच असायला पाहिजे. अशा प्रकारचा प्रश्न ज्यांना लॉजिक क्लिक झाले ते सॉल्व करू शकतात. पण जर अंकगणिताचे प्रश्न आपण कंपॅरिझन केले तर या प्रश्नाला अंकगणिताच्या प्रश्नांपेक्षा जास्तच वेळ लागणार आहे, कारण की इथे नवीन थॉट किंवा नवीन एक विचार, नवीन एक लॉजिक तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. मग या प्रश्नामागे लॉजिक काय होते, तर 6 ते 14 एकूण 9 अंक आहेत आणि या 9 अंकांची जर बेरीज केली आपण 6 ते 14 तर आपल्याला ही बेरीज मिळते 90. 6 ते 14 पर्यंतच्या 9 अंकांची बेरीज आणि एकूण 3 सरळ रेषा किंवा उभ्या रेषा आहेत. तर प्रत्येक आडव्या रेषेची बेरीज किती होणार, 30, 30 आणि 30 आणि ह्या कॉलम्स जे आहेत यांची सुद्धा बेरीज किती होणार, 30, 30 आणि 30. यावरून या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळू शकेल. तर बघा, चला सॉल्व्ह करूया आपण हा प्रश्न. तर पहिल्या पर्यायामधून आपल्याला ऑप्शन्स मांडणी करायची आहेत आणि आपल्याला कोणते ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत, कोपऱ्यातील रकान्यात कोणत्या संख्या येतील. कोपऱ्यातील रकान्यात म्हणजे या रकान्यात कोणत्या संख्या येतील यांची पर्याय आपल्याला देण्यात आलेली आहेत. तर पर्यायामधून किंमत ठेवून बघूया आपण. मग याच सिक्वेन्सने ठेवून बघूया 4, 6, 10 व 8. तर इथे 4, 6, 10 व 8. आता आपल्याला माहिती आहे की बेरीज उभी आणि आडवी किती येणार आहे, 30 येणार आहे. तर जर आपण ही बेरीज केली 4 आणि 6, 10 आणि एकूण बेरीज ही 30 येण्यासाठी मध्ये 20 ठेवावे लागतील. पण आपल्याला 6 ते 14 हेच अंक लिहायचे आहेत, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर हे असणार नाही. पहिला पर्याय कॅन्सल. आता दुसरा पर्याय आपण इथे पुट करूया. 7, 9, 13 आणि 11. तर 7, 9, 13 आणि 11 कोपऱ्यातील रकान्यात ह्या संख्या मांडणी केलेल्या आहेत आपण. बेरीज 30 यायला पाहिजे. तर 7 आणि 9 16 म्हणजे मध्ये कोणती संख्या येईल, 14. आपल्या रेंजमध्येच आहे ती. उभ्यामध्ये पण आपण बेरीज 30च आली पाहिजे. 11 आणि 7 18 आणि इथे 18 आणि 12 किती होणार, 30. म्हणजे इथे सुद्धा ही संख्या मिळालेली आहे. 11 आणि 13 14, 14 मध्ये 24, 24 मध्ये 6 प्लस केले तर 30 होणार. तशाच प्रकारे 14 आणि 6 20, 20 आणि मध्ये कोणती संख्या येणार मग 10. तर यांची बेरीज 30 होणार. आणि इथे सुद्धा बघा 13 आणि 9 22, 22 आणि 8 किती 30. तर बरोबर 6 ते 14 पर्यंत आपण संख्या लिहून आडव्या, उभ्या आणि तिरकस रकान्यांची बेरीज जी आहे ती 30 येत आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे, पहिला क्रमांक 2. आणि इथे लॉजिक कोणते होते, तर 9 संख्यांची बेरीज 90 आहे, तर एका ओळीतील संख्यांची बेरीज किती येणार आहे, 30. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता आला असता. पुढील प्रश्न बघा, पझलचा प्रश्न आहे, खूप लेंग्दी असा प्रश्न आहे आणि पहिल्या राऊंडमध्ये तर हा प्रश्न स्किपच करायला पाहिजे आपल्याला, कारण की खूप जास्त माहिती आहे. आणि तरीसुद्धा शेवटचा सॉल्व्ह करायचाही असेल तर शेवटचे वाक्य सर्वात प्रथम वाचावे. प्रश्न काय आहे, खालील पैकी कोणत्या समूहाची शयनासने मधली आहेत. आता प्रश्न आपण वाचूया. बीना, मीना, टीना, रीना, करीना, हिना आणि डायना एकूण किती व्यक्ती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 या 3 स्तरीय शयनासनाच्या डब्यात प्रवास करत आहेत, म्हणजे रेल्वेने प्रवास करत आहेत, बर्थ ज्याला आपण म्हणतो. तर 3 प्रकारे बर्थ आहेत. त्यापैकी प्रत्येक जण अभियंता, डॉक्टर, वास्तू विद्याविशारद, औषध निर्माता, वकील, पत्रकार, रोग चिकित्सक असे विविध व्यावसायिक आहेत. म्हणजे 7 व्यवसाय सुद्धा आहेत. म्हणजे 2D सुद्धा हा पझल आहे, 3D पझल आहे, म्हणजे शयनासने आणि त्यांचे व्यवसाय. मग अशा प्रकारे माहिती आपण लिहू शकतो. समजा बीना, इथे कोण आहे सेकंड, मीना, यांचे व्यवसाय आपण पुढे लिहूया. रीना, करीना, हिना, त्यानंतर डायना आणि एक कोण राहिलेली आहे, रीना. मीना, बीना, टीना एक राहिलेली आहे, ते टीना आपण इथे खाली लिहूया.
टीना यांचे व्यवसाय इथे लिहूया. आणि पुढे म्हणण्यात आलेलं आहे की सर्वात खालील 2 शयनासने, मधली 3 शयनासने आणि सर्वात वरील 2 शयनासने. म्हणजेच काय, वर 2 बर्थ, मिडलमध्ये 3 बर्थ आणि सर्वात खाली किती बर्थ असतील, 2 बर्थ असतील. अशा प्रकारे एकूण 7 बर्थ आहेत. पुढे आपण माहिती वाचूया. आता यामध्ये मराठीत जे ट्रान्सलेशन करण्यात आलेलं आहे पेपरमध्ये या प्रश्नाचं, तिथे 2 छोट्या मिस्टेक्स आहेत. इंग्लिशमध्ये जर तुम्ही प्रश्न रेफर केला तर हा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. त्या मी इथे तुम्हाला सांगतो कोणत्या आहेत. बीना ही अभियंता वरील शयनासनांवर नाही, म्हणजे बीना ही अभियंता आहे. अशा प्रकारे समज होऊ शकतो की बीना ही अभियंता वरील शयनासनावर नाही, म्हणजे अभियंता जिथे असतो त्याच्यावर नाही. पण तसा इथे अर्थ नाहीये. बीना ही अभियंता आहे, ती वरील शयनासनावर नाही, म्हणजे बीना इथे येणार नाही. सर्वात वरच्या ज्या बर्थमध्ये ती येणार नाही. आणि ती कोण आहे, अभियंता. म्हणजे बीनाच्या पुढे काय लिहूया आपण, अभियंता लिहूया. पुढे आपण बघूया, वास्तुविशारद ही अशी व्यक्ती आहे की जिच्या शयनासनाचा प्रकार हा बीनाच्या शयनासनासारखाच आहे. म्हणजे बीना आणि वास्तुविशारद जी आहे ते सोबतच राहतात. पण इथे एक शब्द मराठीमध्ये देण्यात आलेला नाही, इंग्रजीमध्ये आहे की फक्त वास्तुविशारद ही अशी व्यक्ती आहे. फक्त वास्तुविशारद ही अशी व्यक्ती आहे जिच्या शयनासनाचा प्रकार बीनाच्या शयनासनासारखाच आहे. म्हणजे फक्त बीना आणि वास्तुविशारद ते एकसारख्याच बर्थवर आहेत आणि बीना वरच्या बर्थवर नाही. आणि बीनासोबत फक्त कोण आहे, वास्तुविशारद. ओनली हा शब्द मराठीमध्ये किंवा फक्त असं आलेला नाही, तो इंग्रजीमध्ये आहे, तुम्ही तपासू शकता. म्हणजेच वास्तुविशारद आणि बीना हे 2च बर्थ असतील. आणि 2 बर्थ कुठे आहेत, वरच्या लोअर, सर्वात वरची शयनासने आणि सर्वात खालची शयनासने. तर बीना वर नाही, म्हणजे बीना नक्की कुठे येणार, सर्वात खालच्या शयनासनावर येईल. आणि याच्यासोबत कोण असणार आहे, वास्तुविशारद. अशा प्रकारे ही माहिती आपल्याला मिळालेली आहे. पुढे आपण बघूया, मीना आणि हिना ह्या मधील शयनासनावर नसून त्यांचे व्यवसाय अनुक्रमे, यांचे व्यवसाय सुद्धा देण्यात आलेले आहेत. मीना कोण आहे, रोग चिकित्सक. आणि हिना कोण आहे, मीना आणि हिना या मधील शयनासनावर नसून त्यांचे व्यवसाय अनुक्रमे रोग चिकित्सक व वकील आहेत. म्हणजेच हिना ही कोण असणार आहे, वकील असणार आहे. आणि मीना आणि हिना ह्या मिडल बर्थमध्ये नाही आहेत, म्हणजे त्या कुठे असतील आहेत, सर्वात वरच्या शयनासनावर असतील मीना आणि हिना. आता आपल्याला मिडल बर्थचे व्यक्ती काढायचे आहेत. तर असे पर्याय ज्यामध्ये मीना, हिना आणि बीना आहेत ते कॅन्सल होतील. कोणते पर्याय कॅन्सल होतील बघा, दुसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये हिना आहे आणि आपल्याला अशा समूहाची मधली शयनासने कुणाची आहेत हे काढायचं आहे. तर हिना आणि हिना इथे आहेत, म्हणजे हे पर्याय कॅन्सल होतील, कारण की हिना कुठे आहे, वरच्या शयनासनावर आहे. आता 2च पर्याय इथे उर्वरित आहेत, डायना करीना टीना, डायना करीना रीना. आता डायना आणि करीना दोन्ही कॉमन आहेत मिडल बर्थमध्ये. तर डेफिनेटली या पर्यायावरून आपण लिहू शकतो की डायना आणि करीना जे आहेत त्या मिडलमध्ये असतील. आता या दोघांमधून आपल्याला अंदाज बांधायचा आहे की टीना आणि रीना यांच्यापैकी कोण मिडल बर्थमध्ये येणार आहे, म्हणजे मधल्या शयनासनावर येणार आहे. पुढील आपण बघूया माहिती, टीना ही औषध निर्माती आहे. आता बघा, टीना ही औषध निर्माती आहे, बीना सोबत वास्तुविशारद आहे, म्हणजे टीना ही इथे येणार नाही. तर ऑब्व्हियसली टीनासाठी हीच एक जागा राहिलेली आहे, कारण की आता 2च जागा रिकाम्या आहेत. कोणती, एक मिडल बर्थमध्ये आणि एक लोअर बर्थमध्ये. आता इथे वास्तुविशारदच पाहिजे, पण टीना ही औषध निर्माती आहे, म्हणजे औषध निर्माती खाली येणार नाही, तर ती मिडल बर्थमध्ये येणार. म्हणजे हे कॉम्बिनेशन आपल्याला मिळालेले आहे, डायना करीना आणि टीना. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तर पुढील प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. आता खरे खोटेचा हा प्रश्न होता आणि लेवल 1चा प्रश्न होता किंवा प्रकार 1चा हा प्रश्न होता. ज्यांच्यापैकी एक अपराधी आहे अशा 4 संशयितांनी पोलिसांकडून कसून चौकशी केली. जर फक्त एकच विधान सत्य असेल तर अपराधी निवडा. एकच विधान सत्य आहे, म्हणजे यांनी 4 व्यक्ती आहेत, त्यांची तपासणी करण्यात आली किंवा त्यांना त्यांची चौकशी करण्यात आली आणि एकच विधान यांच्यापैकी कसे आहे, सत्य आहे, म्हणजे 3 विधाने चुकीची आहेत किंवा खोटी आहेत. मग आता एकच वाक्य आपल्याला इथे दिसत आहे आणि त्यांच्यापैकी एक अपराधी आहे आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे अपराधी निवडा. तर प्रकार 1चा प्रश्न आहे ज्यामध्ये डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे आणि एकच वाक्य आहेत. मग अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये डायरेक्ट ऑप्शन वरून आपल्याला उत्तर काढायचे आहे. म्हणजे ऑप्शन मध्ये अपराधी कोण आहे हे आपण गृहीत धरूया. तर पहिले ऑप्शन घेऊया, अपराधी कोण आहे, इनी, आणि यांच्यावरून या चौघांची विधाने चेक करूया. आता अनी काय म्हणते आहे, ते दादूने केले, म्हणजे अपराध दादूने केलाय अशी म्हणत आहे, पण आपण काय गृहीत धरलेलं आहे, इनीने अपराध केलेला आहे, म्हणजे अनीचे वाक्य काय होणार, खोटे होणार. आणि आपल्याला एकच सत्य पाहिजे, म्हणजे याचे वाक्य काय होणार, असत्य होणार. चानी म्हणत आहे इनी निरपराध आहे. आता इनी तर अपराधी आहे, म्हणजे हिचे वाक्य सुद्धा काय होणार,
खोटे होणार. दादू म्हणत आहे अनी माझ्यावर आरोप करत खोटं बोलतंय. तर बरोबर आहे, अनीने दादूवर आरोप केला आहे, पण ऍक्च्युअली आपण अपराधी कोण गृहीत धरलेला आहे? इनी. त्यामुळे दादूचे विधान काय असेल आहे? बरोबर आहे, कारण की अनी माझ्यावर आरोप करत खोटं बोलतंय. अनी खोटे बोलत आहे आणि दादूवर आरोप करत आहे, तर हे सुद्धा बरोबर वाक्य आहे. आणि इनी म्हणते की चानी खरं बोलतंय, तर ऍक्च्युअली चानी खोटे बोलत आहे, म्हणजे हे विधान सुद्धा काय आहे? चुकीचे आहे. आता बघा, आपल्याला एकच विधान सत्य मिळालेले आहे आणि त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? इनी. आपण दुसरा पर्याय सुद्धा एक चेक करून बघू, जेणेकरून पुढील तपास आपल्याला करता येईल. दादू हा अपराधी आहे असे जर गृहीत धरले, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न पहिल्यांदा सॉल्व्ह करतात त्यांच्यासाठी हे खूप जास्त प्रॅक्टिस होईल. तर दादू अपराधी आहे असे आपण गृहीत धरूया. मग यांची विधाने परत एकदा आपण चेक करूया. आपल्याला उत्तर तर मिळालेलं आहे इनी. दादूला गृहीत धरून सुद्धा आपण उत्तर तपासण्याचा प्रयत्न करूया. अनी म्हणते ते दादूने केले, म्हणजे इथे विधान काय असणार? बरोबर असणार आहे. चानी म्हणते इनी निरपराध आहे. हो, इनी निरपराध आहे, कारण की आपण काय म्हटलेलं आहे की दादूने अपराध केलेला आहे, म्हणजे याचे विधान सुद्धा बरोबर आहे. आणि आपल्याला एकच सत्य विधान पाहिजे, इथे 2 सत्य विधाने आलेली आहेत, त्यामुळे हा पर्याय काय होणार? कॅन्सल होणार. आणि आपल्याला पहिल्याच पर्यायामध्ये एकच सत्य विधान मिळाले होते, म्हणून आपला पर्याय कोणता असेल आहे? पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा. सांकेतिक भाषेचा हा प्रश्न होता. क्रम न पाळणारी कोडिंग डिकोडिंग याला जे म्हणतो आपण. क्रम न पाळणारी का? कारण की सिक्वेन्समध्ये काही असेल असं आवश्यक नाहीये. इथे कॉमन शब्दांचा किंवा कॉमन शब्दसमूहांचा आपण उपयोग करतो. आपल्याला ईट या शब्दाचा कोड काढायचा आहे, तर ईट कुठे आहे? दुसऱ्या वाक्यामध्ये आहे. मग परत आपण बघतो की ईट आणखी कोणत्या तरी वाक्यामध्ये आहे का? तर ते दुसऱ्या कोणत्याच वाक्यात नाही. तर ईट सोबत जे शब्द असतील त्यांचा कोड आपल्याला इथे कॅल्क्युलेट किंवा शोधावा लागेल. तर मग कॉमन बघतो आपण, इथे ज्युसी आहे, इथे सुद्धा ज्युसी आहे. मग इथे कॉमन कोण आहे? 4 आणि 4, म्हणजे ज्युसीसाठी कोणते उत्तर होईल? कोणता कोड होईल? 4. मग तशा प्रकारे फ्रुट्स बघा, फ्रुट्स इथे सुद्धा आहेत, फ्रुट्स इथे सुद्धा आहेत. मग हे 4 आणि 4, म्हणजे फ्रूटचा कोड सुद्धा मिळालेला आहे 6. आता एकच कोड ईटसाठी राहिलेला आहे, तो म्हणजे कोणता? 5. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर कोणते होणार? पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न सांकेतिक भाषेचा हा प्रश्न होता. सांकेतिक भाषेमध्ये ही अक्षरांसाठी अक्षरे अशा प्रकारची सांकेतिक भाषा होती. तर ॲप्टिट्यूडसाठी कोड विचारण्यात आलेला आहे. ELXEXQHA ABCD तुम्ही लिहू शकता. यामध्ये लॉजिक कोणते आहे तर आपण बघूया. ए साठी ई आलेला आहे, म्हणजे +4 होत आहेत. +4 म्हणजे काय? ए पासून ई 4थ्या क्रमांकावर आहे. जर आपण ABCD लिहिली तर इथे जर आपण लिहून घेऊ प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी ABCD HIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. आता ए पासून ई बघा 4थ्या क्रमांकावर आहे. 1 2 3 4. मग पी पासून एल बघा 1 2 3 4 -4 आहे. टी पासून एक्स बघा, टीच्या पुढे 1 2 3 4 म्हणजे +4. आय पासून ई 1 2 3 4 -4, म्हणजे इथे लॉजिक मिळालेले आहे आपल्याला की +4 -4 +4 -4 हे लॉजिक होत आहे. आणि सेम लॉजिक आपल्याला एलिफंट या शब्दावर अप्लाय करायचे आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेत सॉल्व्ह करायलाच पाहिजेत. मग ई पासून +4 ने आपण सुरुवात करूया. ईच्या पुढे +4 कोणते? 1 2 3 4 आय येणार. एल पासून -4 जाणार आपण, एलच्या मागे 1 2 3 4 म्हणजे एच येणार. ई साठी +4 करणार म्हणजे परत आय येणार. तर IHI हे पहिले 3 अक्षर असले पाहिजेत. तर IHI इथे सुद्धा आहे, म्हणजे तिसरा पर्याय कॅन्सल. त्यानंतर आपण बघू शकतो पी साठी इथे आपण +4 केले होते, तर पी साठी -4 करणार. पी पासून -4 1 2 3 4 एल येणार. तर IHIL इथे सुद्धा आहे, इथे कॅन्सल होणार ते. आणि IHIT आहे, हा पर्याय सुद्धा कॅन्सल होणार. म्हणजे 3 पर्याय कॅन्सल झालेले आहेत. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. मध्ये मध्ये आपण पर्याय कॅन्सल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यापुढील जो प्रश्न आहे तो डेटा सफिशियन्सीचा आहे, म्हणजे कोणत्या माहितीच्या आधारे आपण प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. अंकगणितामध्ये सुद्धा असा एक प्रश्न होता. तर एमचे एनशी नाते काय हे काढायचं आपल्याला. तर पहिल्या विधान आणि दुसरे विधान, आधी पहिल्या विधानावरून बघायचं की एम आणि एन मध्ये काही नाते आपण काढू शकतो का. त्यानंतर दुसऱ्या विधानावरून बघायचं की एन आणि एम मध्ये आपण नाते काढू शकतो का. पण जर आपण पहिले विधान वाचले तर इथे फक्त एमचाच उल्लेख आहे, एनचा उल्लेख नाही. म्हणजे या वाक्यावरून आपण हे रिलेशन सांगू शकत नाही एम आणि एनचे. दुसऱ्या वाक्यामध्ये जर बघितलं तर फक्त एनचाच उल्लेख आहे, एमचा उल्लेख नाही. म्हणजे दोन्ही विधानांवरून, म्हणजे एक एकटे जर विधाने घेतली तर त्यांच्यावरून आपण उत्तर काढू शकत नाही. तर दोन्ही विधानांना आपण कंबाईन करून बघूया की उत्तर मिळतं की नाही. मग बघा, आरची बहीण जे,
आता आरची बहीण सिंगल लाईन जे महिलांना आपण किंवा स्त्रियांना सर्कलने दर्शवितो. आरची बहीण जे हिने एमचा भाऊ एल याच्याशी लग्न केलेले आहे. हिचे लग्न कुणासोबत झालेले आहे? एल सोबत जो एमचा भाऊ आहे, पण आर आणि एम यांचे जेंडर आपल्याला माहिती नाही. याच्याशी लग्न केलेले आहे जो स्वतःच्या आई वडिलांचा एकटा मुलगा आहे. जो म्हणजे कोण? जवळचा व्यक्ती म्हणजे कोण? एल हा आपल्या आई वडिलांचा एकटा मुलगा आहे आणि एमचा हा भाऊ आहे म्हणजे एम याची बहीण असणार आहे, कारण की त्यांना एकच मुलगा आहे. इथपर्यंत माहिती मिळालेली आहे. आणि पुढील माहिती बघा, एम ही एल आणि जे यांची एकटी मुलगी आहे, म्हणजे एन जी आहे ती एल आणि जे यांची एकटी मुलगी आहे. तर यावरून आपण एम आणि एन मध्ये नाते काढू शकतो दोन्ही विधानांच्या साहाय्याने. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर काय येईल? सामग्री ए व बी एकत्रितपणे गरजेची आणि पुरेशी आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न आपण बघूया. क्रिटिकल रिझनिंग म्हणजेच विधानांवर आधारित प्रश्न किंवा युक्तिवादाचे हे प्रश्न आहेत. यावर आपण 6 व्हिडिओज बघितले होते, आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत. ते तुम्ही नक्कीच बघा. म्हणजे त्यामध्ये गृहीतके, निष्कर्ष, उपाययोजना, कारणे परिणाम, त्यानंतर अशा आर्ग्युमेंट्स की युक्तिवाद हे प्रश्न आपण कव्हर केले आहेत. तर त्यामध्ये बेसिक्स खूप चांगल्या प्रकारे कव्हर होईल. आता आपण माहिती वाचूया. सर्वप्रथम, आशियातील गरीब देशात मुलांचा स्वस्त मजूर म्हणून इलेक्ट्रॉनिक्स, तयार कपडे, पादत्राणे आणि खेळणे निर्मिती उद्योगातील वापराला प्रतिबंध करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. कशासाठी? आशियातील गरीब देशात मुलांचा स्वस्त मजूर म्हणून वापर केला जातो, त्यावर प्रतिबंध करण्याची कारवाई करण्याची गरज आहे, अशा प्रकारे पहिल्या 2 ओळीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे. यावर बंदी आणण्याखेरीज अन्य काहीही करणे मान्य होण्यासारखे नाही. म्हणजे म्हटलेलं आहे की हेच करायला पाहिजे, इतर काही उपाय मान्य करता येणार नाहीत. मालकांना बालश्रमिक ही आकर्षक योजना वाटते, कारण मुलांची बोटे चटपट हलतात, त्यांची दृष्टी उत्तम असते, अनेकदा ती प्रौढांपेक्षा अधिक उत्पादन करतात आणि त्यांना जास्त पगार देण्याची गरज नसते. म्हणजे अशा प्रकारे मालकांना हा बेनिफिट होतो. त्यांचा पुरवठा तयारच असतो, कारण याबद्दल शिक्षणातून होणाऱ्या मुलांच्या गळतीचे आभार मानायला पाहिजे. म्हणजे शिक्षणातून मुलांची जी गळती होते, म्हणजे मध्ये शिक्षण सोडतात मुले, त्याचे आभार मानायला पाहिजे. म्हणजे हे मुख्य कारण आहे, किंवा त्यामुळेच मोठ्या प्रमाणात लहान मुले जी आहेत ती रोजगारासाठी उपलब्ध होतात, कारण त्यांच्या पालकांना त्यांचे शिकवणे परवडत नाही. म्हणजे त्यांच्याकडे तितका पैसा नसतो त्यांना शिक्षण देण्यासाठी. जर मुलांनी काम करणे भाग असेल तर त्यांना बाल्यापासून आणि शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. म्हणजे मुलांकडून कार्य करून घेण्यासाठी 2 गोष्टी इथे सांगण्यात आलेल्या आहेत, की ते शिक्षणापासून वंचित राहतात आणि त्यांना काम करावेच लागते त्यांचे घर चालवण्यासाठी. अशा प्रकारे इथे उल्लेख करण्यात आलेला आहे. पुढे बघा, पुढील पर्यायापैकी सत्य असणारा आणि वरील युक्तिवाद सर्वात जास्त दुबळा करणारा पर्याय ओळखायचा आहे. दुबळा करणारा म्हणजे याच्या अगेन्स्ट मध्ये जाणारा, किंवा ज्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्याच्या विरुद्ध जाणारा पर्यायाची निवड करायची आहे. तर पहिला पर्याय बघूया. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये 4 पैकी कमीत कमी 2 तरी पर्याय कॅन्सल होतात, निगडीत राहत नाही. 2 पर्याय खूप क्लोज असतात. बघूया या प्रश्नामध्ये काय होत आहे. फार पूर्वीपासून आंतरराष्ट्रीय संस्था सर्वांना शिक्षण निशुल्क करण्यासाठी दबाव आणत आहेत. आता सर्वांना शिक्षण निशुल्क झाले तर पॅरेंट्स म्हणजे जे पण पालक आहेत त्यांना पैसे देण्याची गरज पडणार नाहीत, किंवा पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाहीत, आणि त्यांना शिक्षण परवडणारे होणार, कारण की ते मोफत असणार. तर हा जो पहिला जो युक्तिवाद आहे किंवा पहिले जे विधान आहे ते जे आहे याच्या अगेन्स्टमध्ये जात आहे, कारण की ते शिक्षण मिळाले तर मुलांना शिक्षण घेता येईल आणि ते काम करण्यासाठी उपलब्ध नसतील. त्यामुळे हे आपलं उत्तर असू शकते. तरी सुद्धा आपण पुढील 3 जे वाक्य आहेत ते वाचून बघूया. नोकरीसाठी वयाच्या किमान मर्यादेचे पालन करण्याचे कायदे सर्वत्र अस्तित्वात नाहीत. तर हे तर यांच्यासाठी फायद्याची गोष्ट आहे. इथे बालमजुरीविषयी म्हणण्यात आलेलं आहे आणि ही गोष्ट बालमजुरीला प्रोत्साहन देणारी आहे, की कायदे नाहीत, मर्यादेचे काही पालन करण्याचे कायदे नाहीत, सर्वत्र नाहीत, त्यामुळे तिथे बालमजूर उपलब्ध असतील. त्यामुळे हा पर्याय आपण कॅन्सल करू शकतो. प्रौढांपेक्षा मुले अधिक सातत्याने काम करतात, ही सुद्धा गोष्ट यांच्याच फेवरमध्ये जात आहे. आपल्याला पर्याय दुबळा करणारा पाहिजे युक्तिवाद, त्यामुळे याच्या अगेन्स्टमध्ये जाणारी गोष्ट पाहिजे. पुढील बघा, तसेही कुटुंबाला रोजीशिवाय त्यांना शिक्षण देणे परवडणारे नाही, हे सुद्धा याच्याच फेवरमध्ये जात आहे. म्हणजे एकच वाक्य जे आहे अगेन्स्टमध्ये जात आहे ते कोणते? पर्याय क्रमांक 1. म्हणून या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 असू शकते. पुढील प्रश्न आपण बघूया 40व्या क्रमांकाचा. जेव्हा व्यक्ती अन्य देशात जाते तेव्हा त्याने किंवा तिने अल्पावधीत भाषा आत्मसात करणे कठीण असले तरीही किमान त्या देशाची भाषा थोड्या प्रमाणात शिकायला हवी. ओके, फॉरेन लँग्वेज शिकणे, ज्या देशामध्ये राहतात तिची भाषा शिकायला पाहिजे असं म्हणण्यात आलेलं आहे. देशाची भाषा थोड्या प्रमाणात आत्मसात झाली
तरी ती तुम्हाला त्या देशासंबंधी व त्या तेथील लोकांच्या चालीरीतीविषयी अधिक माहिती मिळवायला मदत करते. म्हणजे हा एक त्याचा फायदा सांगण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे एखाद्या गोष्टीकडे अंगुली निर्देश करून वा हातवारे करण्याऐवजी माहिती, पत्ता विचारणे, दुकानात किंवा विश्रांतीगृहात स्वतःला काय हवे ते मागवणे इत्यादी गोष्टी तुम्ही अधिक सोपेपणाने करू शकता. हे सुद्धा एक बेनिफिट सांगण्यात आलेले आहे. कशाचे? दुसऱ्या देशात, ज्या देशात आपण राहतो त्याची भाषा शिकण्याचे. करू शकता. निश्चितच कमी पेचात टाकणारे आहे असाही याचा अर्थ होतो. म्हणजे त्यामुळे काहीही तेवढं गोंधळ होणार नाही. तर हे एक बेनिफिट सांगण्यात आलेले आहेत की थोडी तरी भाषा आपल्याला ज्या देशात आपण राहतो दुसऱ्या देशात तिथची यायला पाहिजे. मग प्रश्न काय आहे? वरील युक्तिवादाचा प्रमुख निष्कर्ष ठरेल अशी सर्वात उचित अभिव्यक्ती पुढील पर्यायामधून निवडा. बघा, सर्वात उचित म्हटलेलं आहे. प्रमुख निष्कर्ष असेल म्हणजे बरेच काही निष्कर्ष काढता येतील, पण त्यांच्यात सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष कोणता? म्हणजे यामध्ये पर्याय चुकीचे नसतील, तुम्हाला जास्त योग्य पर्याय इथे सिलेक्ट करायचा आहे. तर प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 1, परदेशाला भेट देणाऱ्या व्यक्तींनी परदेशी भाषेचा थोडा परिचय करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हो, तेच सांगण्यात आलेलं आहे. हा सुद्धा निष्कर्ष योग्य आहे. पुढील निष्कर्ष बघूया. जर देशाच्या भाषेशी तुम्ही परिचित असाल तर त्या देशात जीवन जगणे तुम्हाला सोपे जाते. तर हा निष्कर्ष जास्त योग्य आहे, कारण की सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या देशात सहजपणे सोप्या पद्धतीने जगण्यासाठी आपल्याला कामात येणार आहेत अशाच गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे सर्वात प्रमुख निष्कर्ष ठरणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न या व्हिडिओमधील दिशा मापनाचा हा प्रश्न होता. सोपा असा प्रश्न होता. यश उत्तरेकडे 5 किमी चालत गेला. एक आपण स्टार्टिंग पॉईंट तयार करायचा आहे. उत्तरेकडे 5 किलोमीटर चालत गेलेला आहे. नंतर उजवीकडे वळून 8 किलोमीटर गेला. उजवीकडे म्हणजे या बाजूला 8 किलोमीटर गेलेला आहे. पुन्हा उजवीकडे वळून 3 किमी गेला. उजवीकडे म्हणजे 3 किमी म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनला येईल. आता बघा, इथे एकूण हे 5 आहे आणि हे 3 आहे, म्हणजे याच्यापेक्षा थोडा वरच हा पॉईंट असणार आहे. पुन्हा उजवीकडे 5 किमी जाऊन पुन्हा उजवीकडे 5 गेलेला आहे. आता उजवीकडे म्हणजे या बाजूला येईल 5 किमी. हे एकूण अंतर 8 आहे, म्हणजे 5 किमी इथपर्यंत येणार आहे. जाऊन डावीकडे वळून 2 किमी गेला. डावीकडे म्हणजे आता खालच्या बाजू येईल, कारण की तो या दिशेला जात आहे तर डावी बाजू खाली येणार. 2 किमी गेलेला आहे. आता हे 3 होते, परत 2 म्हणजे 5 होणार, म्हणजे हे सुद्धा 5 आहेत. तर याच्या अगदी एकाच रेषेत ते येणार आहेत. इथे जाऊन तो थांबलेला आहे. यश सुरुवातीच्या ठिकाणाहून किती अंतरावर आहे? तर यश सुरुवातीच्या ठिकाणाहून इतक्या अंतरावर आहे आणि हे एकूण अंतर 8 किमीचे होते. त्यापैकी हे अंतर 5 आहे, तर हे अंतर 3 असेल. त्यामुळे हे सुद्धा अंतर किती असणार आहे? 3 किमी. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण कर सहाय्यक मुख्य परीक्षेतील पेपर 2 मधील बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण बघितलेत. व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये अंकगणिताचे सगळे सॉल्युशन्स आहेत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे इतर परीक्षांच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू.